जय हिंद. ब्रिगेडियर हेमंत महाजन. आजचा जो आपला विषय आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे, की हा जो प्रॉब्लेम ज्याच्याविषयी मी आज बोलणार आहे, तो म्हणजे बांगलादेशी घुसखोरी. हा भारताला लागलेला एक कॅन्सर आहे आणि भारताच्या जर आपण सुरक्षेची जर आव्हानं बघितली, बाह्य सुरक्षा असो की अंतर्गत सुरक्षा असो, चीन असो की पाकिस्तान असो, तर याच्यामध्ये हा सर्वात सीरियस प्रॉब्लेम आहे आणि या प्रॉब्लेम विषयी आपण काहीतरी करायलाच पाहिजे. तर त्याविषयी मी आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आपल्याला एक थोडक्यात इतिहास सांगण्याचा प्रयत्न करीन, की जवळ-जवळ 6 ते 7 कोटी बांगलादेशी आज भारतात आहेत आणि आपण बघितलं तर 2014 नंतर एक असं सरकार राज्यकर्तं आहे, की ज्यांना बांगलादेशींना शोधायचं आहे, त्यांना पकडायचं आहे आणि त्यांना बांगलादेशमध्ये परत पाठवायचं आहे. परंतु याच्यावरती जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने, ज्या सिरियसनेसनी ती झालेली नाही. आपल्याला आठवत असेल, की एक 4-4.5 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि जे मुख्यमंत्री होते त्यांनी जाहीर केलं, की आम्ही बांगलादेशींना पकडू आणि त्यांना परत पाठवू. कारण हा एक एक अतिशय मोठं सुरक्षेचं आव्हान आहे आपल्याकडे. तर आणि त्यानंतर काही प्रमाणामध्ये सरकारनी आणि सुरक्षा एजन्सीजनी बांगलादेशींना पकडण्याला सुरुवात केली. आपण जर पब्लिश झालेली आकडेवारी बघितली, तर आपल्याला असं दिसतं, की गेल्या 4 महिन्यामध्ये जवळ-जवळ 400 बांगलादेशी हे पकडण्यात आलेले आहे. जे ज्याला आपण थोडं यश समजू शकतो. परंतु जर महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं, तर असं मानलं जातं, की महाराष्ट्रामध्ये 70 ते 80 लाख बांगलादेशी असावेत. मी रिपीट करतो, 70 ते 80 लाख आणि जर 70 ते 80 लाख जर बांगलादेशी आपल्याला पकडायचे आहेत आणि 4 महिन्यात जर तुम्ही 400 पकडता, तर 70 लाख पकडायला किती वेळ लागेल? तर त्याचं उत्तर येतं 3000 वर्ष. याचा अर्थ, की हे बांगलादेशी पकडण्याचं जे आपलं काम आहे, अतिशय स्लोली चाललेलं आहे आणि त्याचा वेग वाढवायला पाहिजे आणि त्यांना पकडायलाच पाहिजे. म्हणजे पुढच्या असं म्हणता येईल, की पुढच्या 5 वर्षामध्ये सगळे जेवढे बांगलादेशी आहेत, ते पकडले गेलेच पाहिजे. आता मुख्य मला एक आपल्याला महत्त्वाचा मुद्दा असा सांगायचा आहे, की सध्या सगळीकडे जगामध्ये गोंधळ सुरू आहे आणि या गोंधळाचा फायदा आपण घ्यायला पाहिजे. जे ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, कन्व्हर्टिंग अ क्रायसिस इंटू अन अपॉर्च्युनिटी. आपण जर पेपर वाचत असाल, तर आपल्याकडे एक बातमी अशी येते आहे, की बांगलादेशमध्येच सध्या अंतर्गत संघर्ष सुरू झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये एका बाजूला आहे बांगलादेशचं सैन्य, ज्याच्यावरती भारताचा पुष्कळ कंट्रोल आहे. ते भारताचे मित्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहे बांगलादेशची जे सध्याचे जे त्यांचे ॲडव्हायझर आहेत मोहम्मद युनूस ते आणि इतर. तर त्यांच्यात खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे वादविवाद होत आहेत आणि अशी पण हे येते आहे, की एखाद्या वेळी युनूसना तिथनं बाहेर काढलं जाईल वगैरे, वगैरे. आता मी याच्यात जाणार नाही. युनूस बाहेर जावोत की नाही जावो हे माझ्याकरता महत्त्वाचं नाही आणि काही आपले तज्ञ असतात, ते सांगायचा प्रयत्न करतात, की बांगलादेश सध्या काय करतो आहे. बांगलादेशमुळे आपला ट्रेड कमी झाला आहे, आपल्याला धोका आहे वगैरे. मी तुम्हाला पुन्हा एकदा बांगलादेशपासून असलेले नेमके धोके तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो. नंबर 1 धोका आणि हे नीट ऐका, हा आहे 6 ते 7 कोटी जे बांगलादेशी भारतात आलेले आहेत, तो सर्वात मोठा धोका आहे. कारण त्यांच्यामुळे आपले जे म्हणजे लो लेव्हल जॉब्स होते, ते सगळे गेलेले आहेत. त्याच्याशिवाय जे सरकारी एजन्सीज असतात, त्यांच्याकडनं जे वेगवेगळे प्रोग्राम सरकार करतं आणि वेगवेगळे फायदे आम जनतेला देतं, हे सगळे घेतात आणि 90% बांगलादेशींकडे आज जी सरकारी डॉक्युमेंट आहेत, ती सगळी आहेत. सरकारी डॉक्युमेंट म्हणजे काय? आधार कार्ड असतं, मग राशन कार्ड असतं, मग मेडिकल कार्ड असतं, मग पासपोर्ट असेल जर तुम्ही मोठे असाल तर वगैरे. तर ही सगळी डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहे. याचं मुख्य कारण आहे, की आपल्या देशामध्ये पैशाकरता अनेक जण काहीही करू शकतात, स्वतःला अगदी विकू सुद्धा शकतात. आता तुम्हाला मी थोडक्यात इतिहास सांगण्याचा प्रयत्न करीन, कारण जास्त आपल्याला वेळ नाहीये आणि आपलं मुख्य लक्ष असेल, की या बांगलादेशींना ओळखायचं कसं? ते कुठे असतात? आणि ती माहिती जर तुम्हाला कळाली, तर ती कोणाला द्यायची? एवढ्या या 3-4 महत्त्वाच्या मुद्द्यावरती मी आपलं लक्ष ठेवीन. मला जास्त कारण या विषयावरती माझं पुस्तकच आहे. ज्याला जास्त डिटेलमध्ये बघायची इच्छा असेल, त्याने YouTubeवरती जावं. याच्यावरती माझे पुष्कळ व्हिडिओज पण आहे.
की बांगलादेशी घुसखोरी कशी सुरू झाली, त्याचा इतिहास काय होता, ते कसं वाढलं, मग त्यांना पण पकडण्याचा प्रयत्न कसा केला, वगैरे, वगैरे. आता मी आपल्याला अगदी शॉर्टमध्ये इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. बांगलादेशींना शोधण्याकरता आपण नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर नावाचा प्रकार वापरण्याचा प्रयत्न केला. त्यात आपल्याला यश मिळालं नाही. मग नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन म्हणून एक प्रकार असतो, तो वापरण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात सुद्धा आपल्याला यश आलं नाही. का नाही आलं? मी त्यात जास्त डिटेलमध्ये जाणार नाहीये. कारण आपल्या भारतीयांकडे जे लागणारे डॉक्युमेंट ते नाहीयेत, परंतु बांगलादेशींकडे सगळे आहेत. कारण काय आहे, की ₹5,000-6,000 तुम्ही दिले, की तुम्हाला एजंट सगळं बनवून देतात. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे आज बांगलादेशची जी सीमा 4,500 किलोमीटरची आहे, या सीमेवरती बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दल आहे. परंतु त्यांना अजून सुद्धा आपलं काम नीट करता येत नाही. ज्या फोर्सनी म्हणजे 6 ते 7 कोटी बांगलादेशी आज देशाच्या आत सोडलेले आहेत. त्यांचं काम चांगलं आहे, हे असं आपल्याला कसं म्हणता येईल? ते तुम्हाला नुसती कारणं देत राहतील, आमची संख्या कमी आहे, आमच्याकडे टेक्नॉलॉजी नाहीये, काही ठिकाणी नद्या असतात, काही ठिकाणी नाले असतात, तिथून कोणी पण आत येऊ शकतं, वगैरे, वगैरे. असं असतं, ही सगळी आव्हानं ही सीमेवरती असणारच. त्याला आपण काही करू शकत नाही. सीमा जशी आहे तशी आहे. त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सीमेवरती जागृत राहून त्यांना थांबवावं लागेल. आज एक मुख्य प्रॉब्लेम काय झालेला आहे, की जी बांगलादेश-भारत सीमा आहे 4,500 किलोमीटरच्या आसपास, त्याच्यातली अर्धी जी सीमा आहे, ती वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालला लागलेली आहे. 2,500 किलोमीटरच्या आसपास आणि या भागामध्ये जे ममता बॅनर्जीचं गव्हर्नमेंट आहे, ते त्यांना ॲक्चुअली आत यायला मदत करतं. आता मला आपल्याला एखादा नकाशा दाखवता येणार नाही, परंतु आपण जर नकाशा बघितला, माझ्या तुम्ही ब्लॉगवरती जा किंवा YouTubeवरती जा, तुम्हाला तिथे नकाशे पण दिसतील. बांगलादेश भारत बॉर्डर जी आहे, बांगलादेश बेंगॉल जी बॉर्डर आहे, त्या बॉर्डरवरती जे डिस्ट्रिक्ट्स आहेत, जे जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये 90% लोकसंख्या ही बांगलादेशी आहे. म्हणजे असं मानलं जातं, की पश्चिम बंगालची जवळ-जवळ 31 ते 32% लोकसंख्या ही बांगलादेशी आहे. आणि मी आपल्याला एकदा सांगतो, बांगलादेशी आणि नॉन बांगलादेशी म्हणजे काय? 1971 साली इंदिरा गांधी आणि मुजीबुर रहमान यांचा करार झाला होता. ज्याप्रमाणे असं ठरलं होतं, की एप्रिल 1971च्या आधी जे बांगलादेशी भारतात आले असतील, त्यांना भारतात राहायचा अधिकार आहे. परंतु त्यांना व्होट म्हणजे त्यांना मतदानाचा अधिकार नाही. पण तसं झालं नाही. ते सगळे मतदान करतात. दुसरं जे 1 एप्रिल 1971च्या नंतर जे आलेले आहेत, त्यांना इल्लीगल म्हणजे बेकायदेशीर बांगलादेशी समजलं जाईल आणि त्यांना पकडून भारताच्या बाहेर म्हणजे बांगलादेशमध्ये पाठवलं जाईल. आता होतं काय, की त्यांना पहिले पकडायला पाहिजे, मग त्यांना पाठवायला पाहिजे. तर याच्यामध्ये पहिलं जे सरकार होतं, ते अजिबात तयार नव्हतं त्यांना घेण्याकरता, की ते म्हणत होते, की आमच्याकडे आमचे बांगलादेशी आलेलेच नाहीये. परंतु आता इतका तिथे गोंधळ चाललेला आहे, की आता आपण जर त्यांना बांगलादेशींना पकडून तर त्यांना बांगलादेशच्या सीमेच्या आत ढकललं, तर त्यांना आपण त्याच्यातलं कोणी परत येत नाहीये. इनफॅक्ट काही प्रमाणामध्ये ते सुरू पण झालेलं आहे. अनेक बांगलादेशी पकडले जातात आणि मग त्यांना भारत-बांगलादेश जी सीमा आहे, जिथे बांगलादेश रायफलची गस्त नाही किंवा चौकी नाही, त्या भागात तर त्यांना बांगलादेशमध्ये परत पाठवलं जातं आणि बहुतेक अजून कोणी परत आलेलं नाहीये. परंतु ही संख्या आपल्याला प्रचंड प्रमाणात वाढवायला पाहिजे. आता ती वाढवायची कशी? याचं सरळ उदाहरण आहे, की समजा जर नुसतं महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं, तर महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, पुणे आहे, की जिथे बांगलादेशी प्रचंड प्रमाणात आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, जालना, मग न्यू बॉम्बे, मालेगाव वगैरे. आता प्रश्न पहिला असा असतो, की इथे जे पोलिस स्टेशन आहेत, त्यांचं काम असतं त्यांना शोधण्याचं. त्यांना मदत करू शकतात सामान्य देशभक्त माणसं. त्यांना अर्थात कळायला पाहिजे, की बांगलादेशी कसा दिसतो. तर याच्याकरता करायला काय पाहिजे? बांगलादेशी तुम्हाला कुठे भेटतील? जिथे रेल्वेचं काम चालू आहे, जिथे कुठे असं काम चालू जिथे मजुरी जास्त लागते, रिअल इस्टेटचं काम सुरू आहे, मेट्रोचं काम सुरू आहे, रस्त्याचं काम सुरू आहे. काही दूर-दूरची हॉटेल्स असतात, की जिथे स्टाफची गरज पडते. भाजीपाला मार्केट आहे, तिथे मजदूर मोठ्या प्रमाणात लागतात. म्हणजे जिथे-जिथे लेबर जास्त लागतं, त्या भागात हे सगळे आहेत. आणि सगळे काय म्हणतात, या सगळ्यांचे जे डॉक्युमेंट असतात, ते म्हणतात आम्ही पश्चिम बंगालमधनं आलेलो आहोत किंवा बिहारमधनं आलेलो आहोत किंवा झारखंडमधनं आलेलो आहोत.
कोणीही असे जे लोक म्हणतात की जे पश्चिम बंगालमधनं आले किंवा बिहारमधनं आले किंवा झारखंडमधनं आले, याच्यातले तुम्हाला 90% हे खोटे दिसतील आणि ते खरे ॲक्चुअली बांगलादेशी असतील. आता ज्या ज्या व्यक्तींविषयी तुम्हाला संशय येतो, त्यांचं तुम्ही फोटो आणि त्यांचं हे तुम्ही ज्या आपल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज म्हणजे पोलीस आहे, त्यांना पाठवायला पाहिजे आणि NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजनी खूप नंबर दिले आहेत, की जर तुम्हाला समजा एखादं पोलिस स्टेशन काही हे घेत नसेल, तर आता तुम्ही कोणाला कंप्लेंट करायची, तर ते नंबर दिलेले आहेत. माझा हा व्हिडिओ संपल्यानंतर मी जो आपला खाली म्हणजे YouTubeच्या खालती जी जागा असते, तिथे तुम्हाला मी ते NIAचे नंबर तुम्हाला पाठवतो. तुम्ही त्यांना सांगू शकता, की मी या भागामध्ये इथे अशा प्रकारचे बांगलादेशी आहेत. त्यांना जाऊन शोधा आणि त्यांची जी काही माहिती तुमच्याकडे असेल, ती त्यांना द्या. म्हणजे ते शोधण्याचं काम कोण करेल? तर NIA त्या भागातले पोलीस. पण मी तुम्हाला फिरावं लागणार नाही. तुम्ही ही माहिती पुरवू शकता. आता होतं काय, सर्वात इथे 2-3 मोठे प्रॉब्लेम्स आहेत. एक तर नेहमी पोलीस स्टेशनला जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतात, त्यांची संख्या 1 किंवा 2च असते आणि त्यांना 100 कामं असतात. तर म्हणून मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, सरकारला रिक्वेस्ट पण केलेली आहे, की प्रत्येक पोलीस स्टेशनला असलेल्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरची जी संख्या आहे, ती जवळ-जवळ 2 वरनं एकदम 50 किंवा 100 करा. म्हणजे आता एवढी संख्या कशी वाढवायची? तर सरळ त्याचं उत्तर आहे, की आज महाराष्ट्र पोलिसचे जवळ-जवळ 4 ते 5 लाख रिटायर्ड लोकं, रिटायर्ड पोलीस हे महाराष्ट्रात राहतात आणि हे जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतात, यांची रँक काय असते? सब इन्स्पेक्टर असते, ASI असते, PI असते, ACP असते वगैरे, वगैरे. तर इतके जे रिटायर्ड लोकं आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 7-8 हजार चांगले PI, SI, ASI हे नक्कीच मिळू शकतील. त्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्टवरती घ्या आणि त्यांना पोलिस स्टेशनला अटॅच करा आणि त्यांचं काम हे फक्त बांगलादेशींना शोधणं आणि ओळखणं एवढंच असायला पाहिजे. बाकी त्यांना कुठल्याही कामात गुंतवायला नको आणि त्यांना आपण अर्थात काही बोनस पण देऊ शकतो, की जर एक बांगलादेशी पकडला तर समजा काय ₹500, 1000 म्हणजे मला एक्झॅक्ट आकडा सांगणं बरोबर होणार नाही. परंतु काही असं त्यांना एक म्हणजे ज्याला म्हणायचं इन्सेंटिव्ह ते दिलं जाऊ शकतं. तर ज्याच्यामुळे त्यांना आपल्याला पकडता येईल. आणि काय होतं, की अनेक वेळा हे जे बांगलादेशी पकडले जातात, त्यांना ओळखायचं कसं? सिंपल आहे. कुठलाही माणूस पकडला, त्या पोलिसांना माहिती आहे, की त्याला सांग तुझा आधार कार्ड नंबर दे. मग तुझ्या आईचा आधार कार्ड नंबर दे, बाबांच्या आधार कार्ड नंबर दे, मामाचा दे, आधार कार्ड नंबर आपल्या मामीचा दे, मावशीचा दे, मावशाचा दे, आत्याचा दे, आजोबाचा दे. म्हणजे जेवढे नातेवाईक आहेत, सगळ्यांचे आधार कार्ड नंबर बघायचे, सगळ्यांचा मोबाईल नंबर बघायचा, सगळ्यांची नावं मागायची आणि ते जर आपण चेक केलं, तर आपल्याला दिसेल, की यांचे 90% नातेवाईक जे आहेत, हे बांगलादेशमध्ये आहेत आणि तसं असलं तर त्यांना बांगलादेश पण आहेत, हे आपण नक्कीच सिद्ध करू शकतो. याच्याशिवाय प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये 2 किंवा 3 बेंगॉली स्पीकिंग लोकं असायला पाहिजे. कारण काही-काही वेळा त्यांना ते प्रश्न विचारावे लागतात. तर त्या माणसाला बंगालचं ज्ञान पाहिजे. त्याच्यामुळे तो त्यांना ट्रॅप करू शकतो, फसवू शकतो आणि नेमके प्रश्न विचारू शकतो, की उदाहरणार्थ समजा जर मी पुण्यामधला आहे आणि मला विचारलं, की आम्हाला म्हणजे आम्हाला गाडी बस पकडायची आहे. तर आम्ही बस कुठनं पकडू? साताऱ्याला जाण्याकरता ती खडकीवरनं पकडू की स्वारगेटवरनं पकडू की अजून कुठनं पकडू? तर मी जर अस्सल पुणेकर असीन, तर मी सांगू शकतो की स्वारगेटवरनं पकडा. कारण मला पुण्याची माहिती आहे. तर अशा प्रकारे अनेक प्रश्न त्यांना करून त्यांना शोधलं जाऊ शकतं आणि त्यांना पकडलं जाऊ शकतं. आणि मी याच्या आधी पण म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा रिपीट करतो, जसं बांगलादेशी शोधणं महत्वाचं आहे, त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे पण व्हायला पाहिजे, की त्यांना मदत कोणी केली आहे. म्हणजे असं दिसतं, की ज्यावेळेला एक बांगलादेशी भारत-बांगलादेश सीमेवरनं भारताच्या आत घुसतो, तर त्याला तिथे कडनं मदत मिळते. त्याला मग वेस्ट बेंगॉलचे काही एजंट्स असतात, ते त्याला गाडीमध्ये बसवून कलकत्त्याला आणतात. कलकत्त्याला तिथे काय करतात, त्याला सगळे डॉक्युमेंट बनवून देतात. म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये सगळ्यांना डॉक्युमेंट बनवायचं काम दिलं असतं. डॉक्युमेंट बनवलं की समजा त्याला घेऊन जायचंय महाराष्ट्रामध्ये, तर थोडंफार त्याला महाराष्ट्राची माहिती दिली जाते. त्याला थोडंसं मराठी भाषेचे काही शब्द सांगितले जातात. त्याला सांगितलं जातं, की तुला विचारलं, की "तू कुठनं आलास?" तर सांगायचं, की "मी पश्चिम बंगालमधनं आलोय." मग पश्चिम बंगालची थोडीशी माहिती तुम्हाला पाहिजे. मग त्यानंतर त्याला ट्रेननी मुंबईला आणलं जातं.
मुंबईत त्याला थोडंसं त्याचं ट्रेनिंग, ऑन द जॉब ट्रेनिंग केलं जातं, की लपायचं कसं, काम कसं करायचं, कुठे आधाराला जायचं. ज्या ठिकाणी त्याला राहायला जागा दिल्या जाते, त्याला काहीतरी नोकरी दिली जाते, त्याला काहीतरी काम दिलं जातं आणि नंतर मग त्याला हळू तिथून हलवून समजा समजा ठरलं, की त्याला शेवटी नांदेडमध्ये पाठवायचंय. मग त्याला नांदेडला पोहोचवलं जातं. तिथे त्याला काही आश्रय देणारे माणसं असतात. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जवळ-जवळ 25 ते 30 जण या एका बांगलादेशीला भारतात आल्यानंतर राहण्याकरता मदत करतात. तर त्यांना सुद्धा पकडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर यांना सगळ्यांना आपण पकडू शकलो आणि हा कॅन्सर जर कमी करण्यात आपल्याला यश मिळालं, तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. कारण होतं काय, आपले जे मराठी माणसं आहेत, 50% सुद्धा माणसं व्होटिंग करायला जात नाहीत आणि मोठं सांगतात, की मी मतदान करतच नाही, मी नोटा करतो वगैरे. आणि एक बांगलादेशी हा 2 किंवा 3 वेळा व्होटिंग करतो. म्हणजे त्याच्याकडे एक व्होटर्स कार्ड यूपीचं असतं, एक पश्चिम बंगालचं असतं, एक महाराष्ट्राचं असतं. तर म्हणून सरकारने प्रयत्न केला, की म्हणजे व्होटर्स कार्ड जे आहे ते लिंक अप व्हायला पाहिजे आधार कार्डशी. त्याच्यामुळे तुम्हाला 3 किंवा 2 किंवा 3 व्होटर्स कार्ड बनवता येणार नाहीत. परंतु काही ॲक्टिव्हिस्टनी, काही लबाड माणसांनी हा त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. इनफॅक्ट मी एक नाव आपल्याला अजून सांगू इच्छितो, की आपलं लक्ष सगळं ऑपरेशन सिंदूरमध्ये होतं. तर त्यावेळेला एक कोलिन गोन्झाल्विस नावाचा माणूस आहे. तो सुप्रीम कोर्टमध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टमध्ये त्यांनी एक याचिका जाहीर केली. ज्यात त्यांनी म्हटलं, की बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना जे भारतात आहेत, ज्यांना भारतामध्ये मुलं होतात, त्यांना सगळे तेच अधिकार मिळायला पाहिजे, जे भारतात इतर भारतीयांच्या म्हणजे नवीन जन्मलेल्या मुलांना मिळतात. म्हणजे डाएट आहे, मेडिकल आहे वगैरे, वगैरे. आणि सुप्रीम कोर्टनी काय करावं, त्यांचं ते ही याचिका मान्य केली आणि सरकारला निर्देश दिला, की तुम्ही त्यांना सगळे ते अधिकार द्या, जे एका भारतीय मुलाला मिळतात. म्हणजे बघा आपली सिस्टम कशी भ्रष्ट केलेली आहे. सुप्रीम कोर्टला खरंच नाखुपच्याचं काय कारण होतं, पण त्यांनी दिलं आणि त्यांनी ही ऑर्डर दिलेली आहे. तर थोडक्यात बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर आहे. सरकार प्रयत्न करत आहे, परंतु त्यांना जेवढं यश मिळायला पाहिजे, तेवढं यश मिळत नाहीये. म्हणून सगळ्या नागरिकांनी आपले कान आणि डोळे उघडे ठेवायला पाहिजे आणि आपापल्या भागामध्ये जिथे-जिथे बांगलादेशी दिसतात, त्याची माहिती सुरक्षा एजन्सींना द्यायला पाहिजे. कारण केवळ नुसतं लाईक करून किंवा बोलून हे चालणार नाही. आपल्याला कृतिशील नागरिक बनण्याची गरज आहे आणि ते जे नंबर वगैरे जे आहेत, ते तुम्हाला मी माझ्या हा जो व्हिडिओ असेल त्या खाली टाकतो. म्हणजे आपल्याला नंबर ज्याला रिपोर्ट करायचं, त्या नंबरला आपण या प्रकारची माहिती देऊ शकता. तर मला वाटतं हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त माणसांशी शेअर करा. याच्यामुळे मुंबई, पुणे या सगळ्या भागामध्ये जिथे बांगलादेशी आहेत, तिथे लोकं जागृत होतील आणि सुरक्षा एजन्सीजना या बांगलादेशींना पकडण्यामध्ये मदत करतील. मी इथेच थांबतो. जय हिंद.